वाशिम जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी हा खते बियाण्यासाठी लगबग करत असल्याचे चित्र आहे. सध्या जर बघितलं तर खतासाठी अनेक ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना वन भटकायची वेळ येते. अनेक शेतकऱ्यांची मागणी DAP खताची आहे. मात्र DAP खताचं जे कृषी विभागाने अहवाल सादर केला आहे त्या 12,800 मेट्रिक टनाची मागणी केली. मात्र त्यांच्याजवळ जवळपास 4,000 मेट्रिक टनच खत उपलब्ध झालं आहे. आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी आहे जे कृषी विकास अधिकारी देवगीकर साहेब, त्यांच्याकडून जाणून घ्या नेमकी काय परिस्थिती सर, काऊन खतासाठी एवढी वन भटकावं लागत शेतकऱ्यांना. नमस्कार. तसं वाशिम जिल्ह्याच्या एकूण खताची उपलब्धता पाहता मुबलक प्रमाणात खताची उपलब्धता झालेली आहे. आपली जी आवंटन आहे ते 78,000 मेट्रिक टन मंजूर झालेलं आहे आणि त्यापैकी 61,000 मेट्रिक टनाचा खत पुरवठा आपल्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे. परंतु जिल्ह्यामधील लोकप्रिय खत जे आहे ते म्हणजे DAP, या खताचा पुरवठा मात्र काही प्रमाणात थोडासा कमी आहे. आपल्याला 12,000 मेट्रिक टनाची आवश्यकता असताना केवळ 4,000 मेट्रिक टन DAP खत उपलब्ध होऊ शकलेलं आहे. काही जागतिक परिस्थितीच्या याच्यानुसार आपल्याला DAPचा पुरवठा जरी कमी होत असला तरी एकंदरीत खत पुरवठा मात्र आपल्याला जवळपास 76% खत पुरवठा झालेला आहे. आमचे कृषी विभागाच्या वतीनं सर्व शेतकऱ्यांना नम्र निवेदन आहे की त्यांनी DAP व्यतिरिक्त पर्यायी खतांचा अवश्य वापर करावा. त्यामध्ये आपण 3 बॅग SSP अधिक अर्धी बॅग युरिया याचा जर वापर केला तर एका DAPच्या बॅग इतका आपल्याला असर घेता येतो. त्याचप्रमाणे संयुक्त खते आणि मिश्र खते देखील उपलब्ध आहे. त्यामध्ये 12-32-16, 15-15-15, 10-26-26, 20-20-0-13 ही खतं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. तसेच ट्रिपल सुपर फॉस्फेट देखील DAPला पर्याय म्हणून आपण वापरू शकतो. त्यामध्ये 46% स्फुरद असते. एक ट्रिपल सुपर फॉस्फेटची बॅग अधिक अर्धी युरियाची बॅग आपण जर वापरली तर आपल्याला तो निश्चितपणे खतांचा. सर मला एक सांगा, सध्याच्या शेतकऱ्यांची जास्तीत जास्त आपल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना DAP खताची आवड आहे आणि आता सध्याची DAP खताची तुमची जेवढी मागणी आहे तेवढी तुमच्याकडे पुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना बी वन भटकावं लागत आहे. नेमकं जर शेतकऱ्यांना जे अपेक्षित आहे तुम्ही पर्याय सांगितले, मात्र शेतकऱ्याला आता सवय लागली त्यामुळे खूप काही अडचणी सामना करावा लागत आहे. नाही, काही बाबतीमध्ये आपल्याला जागतिक परिस्थिती आणि देशाची परिस्थिती पाहून आपल्याला थोडंसं पर्यायी खतांकडे वळणे हा एक चांगला पर्याय आहे आणि तो पर्याय करणे आवश्यक आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी पर्यायी खताचा वापर करावा. तसेच जर आपण जो काही ब्लॉग तयार केलेला आहे त्या ब्लॉगवर सर्व खतं उपलब्धतेची माहिती एका क्षणात मिळते. ती माहिती घेऊन शेतकऱ्यांनी दुकानदारांकडे जावं आणि दुकानामध्ये खत उपलब्ध असताना जर कोणी देत नसेल किंवा चुकीची माहिती देत असेल तर मात्र कृषी विभागाकडे नक्कीच बिनधास्त त्यांनी. नक्कीच हे होते आपल्यासोबत जे कृषी विकास अधिकारी यांनी सांगितले की ज्या खताची उपलब्ध नसली तरी DAPची मात्र पर्यायी खतं उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी ज्या पर्यायी खताचा वापर करावे हे सांगण्यात आले. कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.